नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वेब समिट 2025चं होणार उद्घाटन. प्रति तुळजापूर देवीचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलं दर्शन. आणि राघोजी भांगरे यांच्या 177व्या स्मृतिदिनानिमित्त ठाणे कारागृहात केलं विशेष अभिवादन. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वेब समिट 2025चं भव्य उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमात देशभरातील कंटेंट क्रिएटर्स आणि नवोदित कलाकारांना आपली कला आणि प्रतिभा सादर करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. जसं आपण दावोसला जाऊन तिथले उद्योगधंदे महाराष्ट्रात आणतो, तसंच दावोससारखं जागतिक वातावरण मोदींनी मुंबईत निर्माण केलंय. विदेशातली अनेक प्रतिनिधींनी या समिटमध्ये सहभाग नोंदवलाय. शिंदे यांनी काँग्रेसवर टीका करत म्हणाले की ज्यांना वाटत होतं की मुंबईतील कलाकारांच्या महत्त्वाला केंद्र सरकार कमी लेखतंय, त्यांना पंतप्रधान मोदींनी प्रत्युत्तर दिले. काँग्रेस फक्त जुनी घिसीपिटी राजकारण करते. मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात मोठी गुंतवणूक आणि विकास साधण्यासाठीच वेब समिट 2025चं आयोजन करण्यात आलंय, असंही त्यांनी नमूद केलं. आज खरं म्हणजे वेब समिट जी आहे, वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट 2025 आज मुंबईमध्ये आयोजित केली. ही परिषद खरं म्हणजे ही परिषद हा जो काही उपक्रम आहे मीडिया आणि एंटरटेनमेंट मधला, या उद्योगांना बढावा देणं, त्यांना प्राधान्य देणं, हा पहिला कार्यक्रम, हा पहिली परिषद मुंबईमध्ये प्रधानमंत्री मोदयांनी आयोजित केली. याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. कारण आणि अश्विनी वैष्णव या विभागाचे मंत्री, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. कारण मुंबईला त्यांनी महत्व दिलंय. आदरणीय प्रधानमंत्री म्हणाले होते की मुंबईला फिनटेक कॅपिटल हब करू, आणि म्हणून त्याचबरोबर ग्रोथ सेंटर, मुंबई हे देशाचं ग्रोथ सेंटर आहे, आणि त्याचबरोबर मुंबई हे पॉवर हाऊस तयार करू, हे आज खऱ्या अर्थाने त्याचं पहिलं पाऊल या ठिकाणी टाकलेलं आहे. आणि मी सांगेन की खऱ्या अर्थाने मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, परंतु आता मुंबईचं नाव जागतिक नकाशावर आल्याशिवाय राहणार नाही. मुंबईचं ब्रँडिंग होईल, मुंबईचं शोकेसिंग होईल, आणि त्याचबरोबर मुंबईचं मार्केटिंग होईल, आणि खऱ्या अर्थाने मुंबई काय आहे हे जगाला कळेल. आणि म्हणून आजचा कार्यक्रम अतिशय महत्वाचा होता. जसं दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये जातात, उद्योगाचं एमओयू करतात, तशाच प्रकारे मीडिया आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचं आज खऱ्या अर्थाने मुंबई दावोस झालं होतं, आणि त्याचा आम्हाला आनंद आहे, अभिमान आहे. आणि म्हणूनच यामधून खूप मोठ्या प्रमाणावर उद्योग निर्मिती होईल, आणि त्याचबरोबर रोजगार मोठ्या प्रमाणावर मिळतील. धन्यवाद. शरद पवार यांनी 100 वर्ष जगावं अशी प्रार्थना आपण आई जगदंबेकडे करतोय, अशी भावना या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. सुंदर मंदिर उभारल्याबद्दल त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांचे आभार मानत या मंदिराच्या माध्यमातून राजकीय फायदा व्हावा किंवा त्यांना कोणत्या विशिष्ट शब्दांना बोलावं याकरता त्यांनी हे केलं नसल्याचंही सरनाईक यांनी यावेळेला सांगितलं. जितेंद्र आव्हाड यांना मी 35 वर्षांपासून ओळखतोय. सिद्धिविनायक आणि दादरमधील एका मंदिरात आव्हाड सतत जातात, आणि मनात आलं तेव्हा ते तुळजापूरला जातात. आव्हाड शिक्षण मंडळात होते तेव्हा तुळजापूर मंदिरातील चिंतामणी दगडावर हात ठेवून अनेक इच्छा त्यांनी मागितल्या होत्या, आणि त्या पूर्ण झाल्या. तुळजापूर मंदिरातून दर्शन करून येत असताना शरद पवारांच्या कार्यालयातून फोन आला. आव्हाडांना की विधान परिषदेवर घेतलंय, अशा अनेक आठवणी सरनाईक यांनी यावेळेला सांगितल्या. ठाण्यातील हे पहिलं मंदिर आहे जे अधिकृत मंदिर आहे. मी सुद्धा इच्छा मागितली होती, माझी देखील इच्छा पूर्ण झाली आहे. त्यामुळे मी देखील आता समतानगर इथे मंदिर बनवणार असल्याचं सरनाईक यांनी जाहीर केलं. मला सर्वोच्च पद मिळालं, त्यांच्या काही इच्छा असतील तर ते मागतील. मित्र म्हणून मी पण मागेन. महायुती म्हणून जे काम आम्ही करतोय त्यांना त्यांचा कायम पाठिंबा असेल, अशी आशा सरनाईक यांनी व्यक्त केली. आदिवासी समाज देव देश धर्मासाठी जगणारा समाज आहे. समाजाच्या वतीनं आज अभिवादन करण्यात आलं. राघोजी भांगरे यांची स्मृती जपण्यासाठी येत्या काळात मशाल यात्रा काढणार असून आदिवासी समाजाच्या स्मृती जपण्यासाठी ठाणे कारागृहाला राघोजी भांगरे हे नाव देण्यासाठी सरकारला विनंती करणार आहोत. तसंच क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा धडा पुस्तकात आला पाहिजे. सरकार आणि प्रशासनाला राघोजी भांगरे यांचा पुतळा बांधण्यासाठी सांगणार असल्याचं मंत्री अशोक उईके यांनी म्हटले.
आदिवासी समाजातील आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या 177व्या स्मृतिदिनानिमित्त ठाणे कारागृहात विशेष अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या निमित्तानं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार हेमंत सावरा, आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे कारागृहात चालत जात पेट्टी मशाल वाहत राघोजी भांगरे यांना अभिवादन केलं. राघोजी भांगरे यांना 2 मे 1848 रोजी याच ठिकाणी ब्रिटिश सत्तेनं फाशी दिली होती. ब्रिटिशांविरोधात लढणारे आदिवासी समाजातील पहिले स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या शौर्याचं आणि बलिदानाचं स्मरण करत या कार्यक्रमात आदिवासी समाजाच्या शौर्याला उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या पिढीला आदिवासी वीरांची माहिती देण्याचा आणि त्यांच्या योगदानाला सलाम करण्याचा उद्देश होता. उपस्थित मान्यवरांनी राघोजी भांगरे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव केला. या कारागृहामध्ये बंदिस्त केलं आणि आता समोरचं तुम्हाला माहित आहे, तिथं आमचं नाव जिवंत राहिलं पाहिजे. राघोजी भांगरे यांचं स्मृती जिवंत ठेवण्यासाठी कारागृहाला नाव देण्यासाठी मी पुढाकार घेईल, मागणी करेल, विनंती करेल असं सुद्धा या ठिकाणी आश्वासित करतो. या ठिकाणी राघोजी भांगरेंचा इतिहास आदिवासी विभागाच्या माध्यमातून, विविध योजनेच्या माध्यमातून, विविध योजनेच्या माध्यमातून सर्व समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे अशी एखादी योजना, त्या योजनेला नाव देऊन आम्ही नावारूप आणण्याचे 100% प्रयत्न करील. अशीच या ठिकाणी आज मनापासून भावपूर्ण त्यांना अभिवादन आहे असं या ठिकाणी म्हणतो. आणि निश्चित आपल्या लोकप्रिय वृत्तवाहिनीच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आणि लोकप्रिय वृत्तपत्राच्या माध्यमातून राघोजी भांगरेंचा इतिहास समाजापर्यंत पोहोचण्यासाठी आपण सहकार्य करावं अशी विनंती करतो. खूप महाराष्ट्र शासन आणि भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं राबवण्यात आलेल्या कार्यालयीन मूल्यमापन 100 दिवसांचा कृती कार्यक्रम आराखडा अंतर्गत जिल्हा परिषद ठाणे राज्यभरातून प्रथम क्रमांकावर आली आहे. या मोहिमेअंतर्गत शासकीय कार्यालयांचं कामकाज, कार्यक्षमता, पारदर्शकता, जनतेशी संवाद साधणं, जनतेस वेळेवर सेवा देणं इत्यादी विविध घटकांवर आधारित मूल्यांकन करण्यात आलं. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं कामकाजात गुणात्मक सुधारणा घडवून आणली आहे. यामध्ये विशेष प्रयत्नशील राहणारे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश वडतरे यांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली कार्यालयानं 92.00 गुणांसह राज्यात सर्वोच्च स्थान पटकावले. या यशाचं श्रेय जिल्हा परिषद ठाणेच्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं आहे. वेळोवेळी वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलंय. मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री यांच्या अपेक्षित लोकाभिमुख, गतिमान, पारदर्शक प्रशासन तयार करण्यासाठी त्या 100 दिवसांमध्ये विशेष प्रयत्न करण्यात आले आणि अशाच प्रकारे यापुढेही काम अविरत सुरू राहील आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांची गुणवत्ता वाढवण्यासाठी जिल्हा परिषद सदैव प्रयत्नशील राहील असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सांगितलं. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या विजनमधून 100 दिवसांचा जो कृती आराखडा देण्यात आला होता त्याची सांगता 16 एप्रिल रोजी झाली आणि त्यानंतर सर्व प्रकारचे जे शासनाचे डिपार्टमेंट्स आहेत त्यांचं मूल्यमापन हे केंद्र शासनामार्फत जी त्रयस्थ संस्था आहे QCI त्यांच्या मार्फत हे करण्यात आलं आणि त्याचा रिझल्ट हा 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या दिवशी आज जाहीर करण्यात आला. त्यामध्ये जिल्हा परिषद कॅटेगरीमध्ये ठाणे जिल्हा परिषदेला प्रथम मानांकन मिळालेलं आहे. तर यामध्ये जवळपास 10 मुद्द्यांबाबत आणि त्यामधील 37 बाबींबाबत मूल्यमापन करण्यात आले होते. त्यामध्ये विविध मुद्द्यांचा समावेश होता. या सर्वच मुद्द्यांमध्ये 100 मार्काचं जे गुणांकन होतं त्यामध्ये जिल्हा परिषदेमार्फत उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामध्ये नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा असतील, वेबसाईट असेल, कार्यालयातील स्वच्छता असेल, त्याच्यानंतर वेबसाईटचं किंवा आपल्या सर्व नस्त्यांचं निंदणीकरण असेल, या सर्व बाबतींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कर्मचाऱ्यांना AIचं प्रशिक्षण देण्यात आलं, ग्रीव्हन्स रिट्रेसल करण्यात आलं, सुकर जीवनमान करण्यासाठी देखील प्रयत्न करण्यात आले आणि येणाऱ्या नागरिकाला एक उत्कृष्ट सुविधा कशी उपलब्ध करून देता येईल यासाठी मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करण्यात आले. यामध्ये आम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय असतील आणि इतर सर्व आमचे वरिष्ठ अधिकारी असतील यांचं मार्गदर्शन वेळोवेळी प्राप्त झालेलं आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्यात कपड्याचे दुकान चालवणारा सराईत आरोपी मोहम्मद कय्यूम मोहम्मद युनुस हाशमी
हा दुकानाच्या मागच्या खोलीत एमडीचं उत्पादन करून ठाण्यात वितरण करत असल्याचा पर्दाफाश झालाय. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या पथकानं 67.20 लाखाच्या 336 ग्रॅम एमडीसह अटकेतील आरोपी देवेश कुमार रामकिशन शर्मा यांना दिलेल्या माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकानं उत्तर प्रदेशात जाऊन कपड्याच्या दुकानाच्या मागे सुरू असलेला कारखाना उद्ध्वस्त करत मोहम्मद कय्यूम मोहम्मद युनुस हाशमी याच्यासह बिपिन बाबूलाल पटेल याला बेड्या ठोकल्यात. यूपी पोलिसांच्या मदतीनं कारखान्यातील कच्चा माल साहित्य आणि 1 किलो 148 ग्रॅम एमडी असा 2,30,49,600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवलंय. यंदाच्या वर्षातील सर्वात मोठी ही कारवाई आहे. एमडी, चरस, गांजा, कोकेन यासारख्या अंमली पदार्थांच्या तस्करीचं केंद्रस्थान अंमली पदार्थ तस्करांनी बनवलं होतं. ठाणे पोलिसांनी धडक कारवाई करत अंमली पदार्थ तस्करासोबतच विक्री करणाऱ्या आणि अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांच्या विरोधात ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस ठाणे गुन्हे शाखा यांना अंमली पदार्थ तस्करांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश दिल्यानं पोलीस पथकांनी धडक कारवाई सुरू केली आणि अवघ्या 336 ग्रॅम एमडीसह मुंब्रा पोलिसांच्या जाळ्यात अडकलेल्या आरोपीनं एमडी बनवणाऱ्या यूपीतील कारखान्याची माहिती दिली. अंमली पदार्थ विरोधी पथकानं यूपीत जाऊन धडक कारवाई करत एमडी कारखाना चालवणाऱ्या सराईत आरोपीसह एमडी बनवणारा उच्च शिक्षित रसायनशास्त्रातला शिक्षित आरोपीलाही बेड्या ठोकण्यात आलाय. अंमली पदार्थ विरोधी पथक यशस्वी झाले. मुंब्रा पोलिसांनी या अनुषंगाने आतापर्यंत आपण 3 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि जे मूळ ठिकाण आहे जिथं कारखाना होता एमडी बनवण्याचं ते कारखाना देखील आपण कायदेशीररित्या पंचनामा करून सील केलेला आहे. तिथलं सर्व साहित्य जप्त केलेलं आहे. या अनुषंगानं पोलीस आयुक्तालय ठाणे क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी कुठे असे अंमली पदार्थ विक्री होतात त्याचा आम्ही मुळापर्यंत किंवा अधिक सखोल तपास करून एमडी किंवा अशा प्रकारचे जे अंमली पदार्थ बनवण्याचे कारखाने आहेत, तयार करण्याचे कारखाने आहेत त्या ठिकाणी पोहोचून अधिक प्रभावीपणे आणि परिणामकारक अशी कारवाई आम्ही करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात जातीनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. या निर्णयानं कोट्यावधी नागरिकांना दिलासा मिळालाय. या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करण्यासाठी भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीनं आज 2 मे रोजी सकाळी 11 वाजता ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर जल्लोष करण्यात आला. यावेळेला कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, महिला मोर्चा अध्यक्ष स्नेहा पाटील तसंच भारतीय जनता पार्टीचे सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळेला स्टेशन परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना लाडूचं वाटप करण्यात आलं आणि जल्लोष साजरा करण्यात आला. आपण बघतोय की देशभर खऱ्या अर्थाने एक आनंदाचं वातावरण हे निर्माण झालेलं आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र शासनाने जातनिहाय जनगणनेच्या या बरेच वर्षाच्या मागणीला मान्यता दिलेली आहे आणि आता याचं काम ही लवकरच सुरू होणार आहे आणि याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जातनिहाय या जनगणनेच्या माध्यमाने ज्या विषयाच्या संदर्भातलं आरक्षण असेल किंवा त्याचबरोबर या मतदारसंघांचं पुनर्रचना असेल या दृष्टिकोनाने अनेक असे सामाजिक निर्णय हे होताना दिसतील. मोदीजींचे खरं तर लाख लाख धन्यवाद हे सर्वच जनता सातत्याने मांडत आहे. काँग्रेसकडे खरं तर अनेक वर्ष सत्ता असतानाही या विषयाला त्यांनी कधीच हात घातला नाही. किंबहुन या विषयाच्या संदर्भातली त्याच्या वेळेस त्यांचे पंतप्रधान होते त्यावेळेस मनमोहन सिंग असतील किंवा राजीव गांधी असतील त्यावेळेस त्याला हा निर्णय घेता येऊ शकत होता पण त्यांनी तो टाळला. कारण हे घेण्याची धमक आणि ताकद हे फक्त मोदीजींमध्ये आहे आणि त्याच्यामुळे मोदीजींचे जनतेच्या वतीने लाख लाख आभार. या जातनिहाय जनगणनेमुळे सर्वसामान्यांना फार मोठ्या पद्धतीमध्ये याचा फायदा होणार आहे. कारण याच्यामुळे आपल्याला त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका ही समाजाच्या माध्यमाने शासनाच्या माध्यमाने आपल्याला घेता येऊ शकते आणि त्याच्यामुळे काळांतराने याचा फार मोठा फायदा हा सर्वसामान्यांना होणार आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वेब समिट 2025चं होणार उद्घाटन. प्रति तुळजापूर देवीचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलं दर्शन
आणि राघोजी भांगरे यांच्या 177व्या स्मृतिदिनानिमित्त ठाणे कारागृहात केलं विशेष अभिवादन. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 76662114 आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.